नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपलं प्रश्नचिन्हामध्ये. आपण घर खरेदी करताना कुठली काळजी घ्यायची यावर बोलतोय. आपल्यासोबत राजेंद्र सावंत सर आहेत. आपल्याला ब्रेक आधी जो फोन आला होता हेमंत दांडेकर यांचा, त्यांनी असं विचारलं की रिसेल फ्लॅट त्यांनी घेतलेला आहे आणि आफ्टर कन्स्ट्रक्शन जे चेंजेस करण्यात आले तर ते इलिगल आहेत का असं त्यांनी विचारलं. हेमंतजी, तसं त्या प्लॅन मध्ये ती जर वॉल डेड वॉल म्हणून दाखवली असेल आणि त्या एलिव्हेशन वरती काय आहे, कारण का ते बिल्डिंग मधून बाहेरून ती दिसणारं एलिव्हेशन कसं आहे आणि त्याच्यावरती सोसायटीचं काही तुम्हाला ऑब्जेक्शन आलं नसेल की सोसायटीने ऑब्जेक्शन घेतलं, कारण सोसायटीला हॅज अ राईट टू टेक अ ऑब्जेक्शन, आणि असं काही ऑब्जेक्शन आलं नसेल किंवा बीएमसी कडून त्या विशेष खिडकी काढल्याबद्दल नोटीस लागली नसेल आणि ती खिडकी अतिशय आवश्यक असेल तर ती तुम्हाला ठेवता येईल सब्जेक्ट टू बीएमसीज एनओसी, की त्यांचं ऑब्जेक्शन नाहीये, सोसायटीचं ऑब्जेक्शन नाहीये. असं असेल तर तसं काही फार मोठं, कारण बऱ्याच अशा प्रकारच्या बदल केले जातात, पण हे 100% तुम्ही विचारा की असं नियमाप्रमाणे आहे का, तर ते नाहीये. परंतु असं बऱ्याच ठिकाणी होतं, चालतंय, करतायत, पण लोकांना त्रास न होता होत असेल तर आय थिंक इट इज अलाउड. सर, आपल्याला रिसेल फ्लॅट संदर्भातले 2-3 प्रश्न आलेत, एनओसी संदर्भातले प्रश्न आले. मग आणखी थोडंसं डिटेल काय सांगाल? रिसेल फ्लॅट एखादा जर आपल्याला घ्यायचं आपण ठरवलं तर मग काय काय काळजी घ्यायची, काय काय आपण चेक करावं आधी सगळं? श्वेता, रिसेल फ्लॅट घेताना तो फ्लॅट ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही घेताय त्या बिल्डिंग किती वर्ष जुनी आहे आणि ती रिडेव्हलपमेंटला येण्याचे चान्सेस किती आहेत. हल्ली रिडेव्हलपमेंटला येत असेल तरी सुद्धा फायद्याची गोष्ट आहे. कधी कधी त्यामुळे सुद्धा फायदा होऊ शकतो, परंतु त्यासाठी लोक किती तयार आहेत. बऱ्याच वेळा आपापसात हे असतात, त्यामुळे ते 20-20 वर्ष प्रोजेक्ट रखडतात केवळ आपापसात. त्यामुळे याचा एक अंदाज घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या फ्लॅटवरती घेताय त्याचं लोन घेतलंय की नाही, हा बराच कॉम्प्लिकेटेड विषय होतो. कारण का सोसायटीला इन्फॉर्म केलं असेल लोनचं तर ठीक आहे, आणि त्या तुम्ही ज्याच्याकडून घेताय त्याने तुम्हाला डिस्क्लोज अमुक अमुक लोन घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा रिसेलमध्ये 4-4, 5-5 लोन लोक घेतात आणि 7व्याला विकून निघून जातात, आणि सोसायटीच्या रेकॉर्डला नील सर्टिफिकेट असते किंवा सोसायटीच्या ध्यानीमनी सुद्धा नसतं. तर हा फक्त जो विषय आहे, हल्ली काही लोक तर पेपरमध्ये नोटीस देऊन फ्लॅट घेतात, रिसेलचा फ्लॅट, पण ते शक्यतो लोकांना माहिती असतं. आजूबाजूच्या लोकांना चौकशी केली किंवा सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमनला जाऊन भेटलं की याच्यावर लोन नसेल तर ती पहिली गरज आहे. आणि नंतर मग सांगितलं जसं परमिशन, विशेष करून ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट जे असतं जर आलं असेल तर बऱ्याच वेळा बाकीच्या परमिशन्स आल्या असतील तरच ते येतं. एक टायटल बघायचं, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे की नाही ते बघायचं, सोसायटीची एनओसी आहे की नाही ते बघायचं, आणि ह्या जर 3-4 मेजर गोष्टी केल्यात आणि सोसायटीचं म्हणजे बिल्डिंगचं लाईफ कसं आहे, आजूबाजूचं कंपाऊंड वगैरे कसं आहे हे जर तुम्ही बघितलं तर रिसेल फ्लॅट. आपल्याला एक फोन आलेला आहे मुंबईहून. राजेश सावंत आपल्याला प्रश्न विचारतात आहे. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. हा सर, मला एक विचारायचं आहे. मी मुंबईला राहतो आणि मला साताऱ्याच्या सराउंडिंग म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका त्याच्या बाहेर थोडं 15 मिनिटं मी फ्लॅट घेतोय. मी कन्स्ट्रक्शन होत आहे, तर ते ग्रामपंचायतचं हे आहे, म्हणजे जी जागा आहे ते ग्रामपंचायतचं. मला विचारायचं की लिगल आहे का असं, म्हणजे फ्लॅट. आणखी एक मला विचारायचं सर, ते बिल्डर कन्स्ट्रक्शन केल्यानंतर बिल्डर परस्पर FSI यूज करू शकतो का, जे कन्स्ट्रक्शनचं आहे आपलं? राजेशजी, तुमचे 2 प्रश्न आहेत. एक असं आहे की नगरपालिकेच्या बाहेर, सातारा नगरपालिकेच्या बाहेर तुम्ही घर घेताय आणि ते ग्रामपंचायती हद्दीमध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत घर घ्यायला हरकत नाही, परंतु त्याला ग्रामपंचायतची एनओसी आणि परवानगी, तसेच तिथल्या टाउन प्लॅनिंग, तिथे जर टाउन प्लॅनिंग मध्ये ते येत असेल तर टाउन प्लॅनिंग ऑफिसची परमिशन. कारण का ग्रामपंचायतीकडे बऱ्याच वेळा टेक्निकल स्टाफ नसतो, तो टेक्निकल स्क्रुटनी करत नाही, त्यामुळे टाउन प्लॅनिंग कडून ते अप्रुव्हल घेणं गरजेचं असतं. किंवा काही ह्याच्यामध्ये प्रांत किंवा कलेक्टरची परमिशन घ्यावी लागते. तर कलेक्टर, प्रांत, टाउन प्लॅनिंग आणि मग ग्रामपंचायत. जर ती ग्रामपंचायत एवढी मोठी असेल आणि त्यांचा टेक्निकल स्टाफ असेल आणि गॅझेटने त्यांना परवानगी दिली असेल, म्हणजे सरकारी परवानगी त्या ग्रामपंचायतीला असेल टेक्निकल स्क्रुटनी करायची, तर घ्यायला हरकत नाही. परंतु जनरली एनए लेआउट्स वगैरे बाकी हे सगळ्या गोष्टी ह्या टाउन प्लॅनिंग कडून करून घ्याव्या लागतात. तर ते झालंय की नाही ते बघा, आणि त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये हे घेऊ शकता. ग्रामपंचायत हद्दीमध्ये घ्यायला काही हरकत नाही.
हा, कारण का ती एक बॉडी आहे, परंतु टेक्निकल जे अप्रुव्हल लागतं हे टाउन प्लॅनिंगचं किंवा कलेक्टर, प्रांत अशा लोकांचं असतं. फक्त ग्रामपंचायतीच्या ह्याच्यावरती टेक्निकल अप्रुव्हल माझ्या नॉलेजप्रमाणे मिळत नाही. सर, घर खरेदी करताना